यंदा निसर्गाने पुन्हा एकदा पावसाला उशिरा सुरुवात केलेली आहे। मधल्या काळामध्ये तर आपण सगळेजण शेतकरी हवालदिल झालेलो होतो। गेल्या 2-4 दिवसापासून पावसाने आता हजेरी लावली। नैसर्गिक संकट येतात। गेलं वर्ष तर सुरुवात झाली दुष्काळाने, नंतर झाली अतिवृष्टी, नंतर झाली गारपीट। त्या 3 संकटावर शेतकऱ्यांना मदत करण्याच्या करता करोडो रुपयाचा निधी आम्ही खर्च केला। पवार साहेब दिल्लीमध्ये होते। पवार साहेब त्या ठिकाणी दिल्लीतनं निधी द्यायचे, आम्ही राज्यातनं निधी द्यायचो आणि त्याच्यातनं पुन्हा एकदा तुमचा माझा महाराष्ट्रातला शेतकरी उभा करण्याचं काम आपण केलं। आता देखील ही सगळी अडचण बघता बियाणं आहे का, खतं आहेत का, दुबार पेरणी करावी लागेल का, आता पेरायचं झालं तर कुठली पिकं घेतली पाहिजे, आता उशिरा जर कापूस लावला तर कदाचित उत्पादनावर काही प्रमाणात परिणाम होईल आणि या सगळ्याचा कृषी विभागाला अभ्यास करून त्याच्यातनं माझा शेतकरी खचू नये, तो चांगल्या पद्धतीनं पाऊस पडून त्याला राज्य सरकार त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे अशा प्रकारचा विश्वास आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी जाऊन देण्याचा प्रयत्न करतोय। दुष्काळाची तीव्रता लक्षामध्ये घेता शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचा पुनर्विघटन करणं, त्यांनी घेतलेल्या कर्जाला हप्ते पाडून देणं, त्यांना हप्ता परतफेड करणं सुलभ व्हावं अशा पद्धतीनं देखील प्रयत्न करणं, त्यांनी काढलेल्या कर्जाची सक्तीने वसुली होणार नाही याबद्दलची खबरदारी घेणं आणि त्याच्यातूनच मधल्या काळामध्ये शेतकरी म्हणले की आमचा वीज बिल थकलंय, त्याकरता कृषी संजीवनी योजना आणली। समजा एखाद्याचं 5,000 रुपये बिल, व्याज, दंडनीय व्याज आणि मुद्दल असं थकलेलं असेल आणि व्याज आणि दंडनीय व्याज 2,500 झालं असेल तर 5,000तले 2,500 त्याचे माफ, राहिलेल्या 2,500 1250 तरी भरायचे शेतकऱ्यांनी, 1250 राज्य सरकार त्याचे भरणार आणि त्याचं शेतीचं पंपाचं लाईट बिल क्लिअर करून देणार। करोडो रुपये लागले तरी चालतील, परंतु माझा शेतकरी हा बिलाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी व्यवस्थितपणे त्यांना मदत झाली पाहिजे। काही लोक म्हणले की अजित पवार तुम्ही ज्यांचं थकवलंय त्यांना सवलत देता, आम्ही वेळेमध्ये परतफेड करतोय, आमचं काय? चांगल्या पद्धतीनं सवय असणाऱ्या शेतकऱ्याला जर उद्याच्या काळात 2,000 रुपये लाईट बिल आलं तर त्यानं 1,000 रुपयेच भरायचे, 1,000 रुपये सरकार त्याचं भरणार। अशा पद्धतीनं 6 महिन्याचं लाईट बिल निम्म त्यांनी भरायचं का तर ते वेळेत परतफेड करतायत आणि निम्म सरकार त्या ठिकाणी भरणार। अशा पद्धतीनं 50% त्या बिलामध्ये मदत करण्याचा निर्णय आपण घेतला। आपल्या इथं कापूस उत्पादक जिल्ह्यामध्ये कापसावर प्रक्रिया करावी म्हणून टेक्सटाईल पॉलिसी ही आपण त्या ठिकाणी आणली। NCDC कडे आपण प्रकरण पाठवतो। माझा तयार झालेला कापूस हा त्या जिनिंग प्रेसिंग करता गुजरात मध्ये जाऊ नये। काही माझ्या 72 शेतकऱ्यांनी इथं पुढाकार घेऊन जिनिंग प्रेसिंग सुरू केलंय, परंतु त्याच्यात आणखी मोठ्या प्रमाणात कापूसापासून डायरेक्ट रेडीमेड कपड्यापर्यंत टेक्सटाईल पार्क देखील उभे राहिले पाहिजेत, हे आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे आणि त्याच्यात लाखो युवकांना, महिलांना रोजगार निर्माण होऊ शकतो। मी माझ्या स्वतःच्या बारामती तालुक्यामध्ये कापूसाचं एक बोर्ड देखील त्या ठिकाणी उगवत नाही, परंतु तिथं रेडीमेड गार्मेंट्स टेक्सटाईल पार्क आपण उभं केलेलं आहे। माझी तर धुळेकरांना आग्रहाची विनंती आहे, जयप्रकाश दांडेगावकर साहेबांनी वसमतला हिंगोलीला केलंय, प्रकाश सोळंकेंनी आता माजलगावला बीड जिल्ह्यामध्ये तो प्रकल्प हातात घेतलाय, आमच्या सांगलीमध्ये जयंत पाटलांनी त्या भागामध्ये तो प्रकल्प आणलेला आहे। तशा पद्धतीनं आपण पण पुढाकार घ्या आणि त्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करा। दिल्लीत जरी सरकार आपलं नसलं तरी पवार साहेबांच्या शब्दाला दिल्लीत जबरदस्त वजन आहे, साहेबांच्या शब्दाला ताकद आहे। मध्ये तुम्ही बघितलं असेल दुष्काळाचं सावट होतं, पवार साहेबांनी पंतप्रधानांची वेळ मागितली, ताबडतोब वेळ दिली आणि पंतप्रधान आणि पवार साहेब एकत्र बसले, चर्चा केली। पवार साहेबांना 50 वर्षाचा राजकीय अनुभव आहे, संकटावर मात करण्याची दमक आणि ताकद त्या नेतृत्वामध्ये आणि त्याच्यातनं साहेबांनी काही चर्चा केली आणि त्याच्यातून राज्याला आणि देशातल्या इतर राज्याला कशी मदत होईल त्याबद्दलची खबरदारी घेतली। माझ्या अल्पसंख्याक समाजाला
यंदाच्या वर्षी अर्थसंकल्पात मी 500 कोटी रुपयाचं बजेट दिलं. माझ्या आदिवासी समाजाला 4800 कोटीचं बजेट दिलं. मागासवर्गीय समाजाला 6000 कोटीचं बजेट दिलं. मौलाना आझाद महामंडळाला भाग भांडवल 500 कोटी रुपये वाढवले. तीच गोष्ट अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या बाबतीमध्ये, तोही माझा गरीब वर्ग, समाजातला वंचित वर्ग, त्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता छोटं मोठं कर्ज कमी व्याजाने मिळालं पाहिजे. त्याच्यामध्ये वसंतराव नाईक महामंडळ, जी काही महामंडळ आहेत त्याला मोठ्या प्रमाणावर निधी देण्याचं काम राज्य सरकारमध्ये अर्थमंत्री या नात्याने आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याच्यातूनच खऱ्या अर्थाने त्या वंचित वर्गाला कशी मदत करता येईल एवढंच आम्ही गप्प बसलो नाही. यंदाच्या वर्षी तटकरे साहेब या धुळे जिल्ह्याने राष्ट्रवादीला एक देखील जागा निवडून दिली नाही. तरी देखील धुळ्याला साक्री तालुक्यामध्ये 150 मेगावॅट सूर्यापासून वीज तयार करणारा प्रकल्प 1600 कोटी रुपयाची गुंतवणूक तिथं राज्य सरकारने केली. 1600 कोटी मंजुरी कोणी दिली? ऊर्जा मंत्री म्हणून अजित पवारनी मंजुरी दिली. आज 1600 कोटीची गुंतवणूक झाल्यानंतर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष माझ्या साक्रीला, माझ्या धुळ्याला फायदा होणारच ना. दोंडाईच्याला 3300 मेगावॅटचा वीज निर्मितीचे 600चे 5 युनिट उभं करण्याचा आपला प्रयत्न आहे. आपण जमीन घेतली, त्याच्यामध्ये कोळशाचा कसं लिंकेज मिळतं तो प्रयत्न आपला चाललेला आहे. काही बाबतीमध्ये परदेशातनं आणावं लागला तरी चालेल, परंतु कारखानदारी आल्याशिवाय नुसतं अजित पवारनी भाषण करून कारखानदारी येणार नाही. त्याकरता इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याची गरज आहे. आणि तशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याच्या करता आणि इथल्या लोकांना, तरुणींना रोजगार निर्माण करण्याच्या करता आपल्या सगळ्यांचं त्या ठिकाणी काम चाललेलं आहे. आता 2 नवीन 132 केव्हीची उपकेंद्र, त्याच्यामध्ये धुळे तालुक्यामध्ये बोरीस आणि धुळ्यामध्ये कुसुंबा ही जी 2 गावं आहेत त्या ठिकाणी 132ची आपण त्या ठिकाणी उपकेंद्र करतोय. का तर 20 तुम्हाला मोठ्या प्रमाणावर मिळाली, नियमित दाबाने मिळाली. त्याच्यामध्ये काही सबस्टेशन नांद्रा असेल, कोळीत असेल, या भागामध्ये आपण शिरपूर आणि धुळे तालुक्यामध्ये सुचवलेली आहे. उच्च वाहिनी, लघु वाहिनी, वितरण रोहित्र यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर काम त्या ठिकाणी करायचंय. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, ह्या कामाच्या करता पायाभूत आराखडा योजना 2 या करता आम्ही सगळ्यांनी मिळून 74 कोटी रुपये धुळे शहराला, धुळे जिल्ह्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत. फक्त माझी विनंती एवढी आहे, तुम्ही वापरलेल्या विजेचे पैसे भरावा, त्याच्यामध्ये कुठं अडचण करू नका. आकडे कोणी टाकत असेल तर त्याला समजून सांगा, आकडे काही टाकू नको. त्याच्या संदर्भामध्ये तुमच्या सगळ्यांनी शिस्त आर्थिक पाळा, तुम्हाला या बाबतीमध्ये कुठं कमी पडून देणार नाही.